महाराष्ट्रीयन आहे, मुंबईचं पण आहे, महाराष्ट्राचं पण आहे आणि कर्नाटकची पण आहे. भारी भारी मस्त आहे. आणि डेफिनेटली मलाही आता ती आणखी उत्सुकता वाढली की नक्की गाव कुठलं हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा मलाही सांगा. येस. तर त्याच वेळी मी म्हटलं ठीक आहे चला आर्मीला जाऊ आणि आपला फॅमिली आपण थोडंसं सांभाळू, सपोर्ट. पण खूप प्रयत्न केलं, बॉडी तर बनली नाही जास्त काय, पण मी एकदा गेलो मी आर्मीच्या याला, तो MEG सेंटरला बँगलोरला. तो बाहेरूनच मला त्यांनी म्हटलं बाबा जा तू होणार नाहीस बिकॉज तुझं हाईट खूप कमी आहे. अच्छा ओके. नाराज झालो बिकॉज माझी सर्व मित्र तिकडे गेले, नंतर सर्वच गेले. आय वॉज व्हेरी हार्ड वर्किंग. तर मला त्यांनी सिलेक्ट केलं आणि तू त्याला मला बोलला की अलिबागला जातोस का तू. मी म्हटलं हो जातो. तेव्हापर्यंत माहिती नव्हतं मी कुणासाठी काम करणार आहे जाऊन. मग जेव्हा मी अलिबाग पोचलो पहिल्या व्हिजिटला तेव्हा माहिती पडलं द रतन टाटा सरचं बंगलो आय एम सुपरवायझिंग. नमस्कार, मी संकेत नाईक. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत जे उद्योजक आहेत त्यांचा आज बिझनेस टर्नओव्हर 20 करोडचा आहे. बरं, मी हा आकडा मुद्दामून सांगतोय आज का, कारण ह्या आकड्यापर्यंत पोचायला खूप मेहनत घेतली आहे. मुंबईला जेव्हा आले तेव्हा खिशात पैसे नव्हते, जेवायला अन्न नव्हतं, पण एका कॅन्टीनमध्ये काउंटरवर उभं राहून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि तिथून आज 30-35 वर्षाची जर्नी झाली आहे. लक्ष्मीनारायण कन्स्ट्रक्शन म्हणून खूप मोठी नवी मुंबईमध्ये एक नावाजलेली फर्म उभी केली आहे. कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेट बिझनेस हा सरांचा किंवा ह्या व्हर्टिकलमध्ये बिझनेस आहे. सो ज्यांची ही जर्नी आहे त्यांच्याचकडनं आपण त्यांची हे जे काय स्ट्रगल होता, हा जो काय सक्सेस होता आणि जी काय जिद्दीने त्यांनी हा एम्पायर उभा केला आहे ते ऐकूया. भेटूया आजच्या पॉडकास्टमध्ये मिस्टर लक्ष्मण कदम, फाउंडर डिरेक्टर लक्ष्मीनारायण कन्स्ट्रक्शन्स. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. धन्यवाद. कशा आहात? मस्त. फायनली म्हणजे बऱ्याच महिने आपलं चाललंय पॉडकास्ट करू पण समहाव टाइम मॅच नव्हता होत. येस. चलो आज दोघंही अवेलेबल आहोत आणि खूप साऱ्या गप्पा तुमच्याबरोबर मारायच्या आहेत. म्हणजे आपण पहिल्यापासून एकामेकाला ओळखतोय, पण आज थोडं ऑडियन्ससाठी पण गप्पा मारूया. सर, तुमची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे, मला पर्सनली माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की यार आपल्या जो माझा मराठी उद्योजकचा ऑडियन्स आहे त्याच्यापर्यंत पण ही जी इन्स्पायरिंग जर्नी ती पोचली पाहिजे. हा माझा मराठी उद्योजकचा हा उद्योजक लोकांपर्यंत पोचला पाहिजे. अगदी तुम्ही मुंबईमध्ये आलात, काउंटरवर म्हणजे तुम्ही एक मला वाटतं मेसमध्ये कॅन्टीनमध्ये काउंटरवर काम करत होतात. तिथनं मग जॉब वेगवेगळे करत स्वतःचा बिझनेस उभा केलात, लक्ष्मीनारायण कन्स्ट्रक्शन्स. मग पहिल्या वर्षी साधारण 5, 60, 50 लाखाची कामं. पण आज 2024 जिथे आपण आहोत, तुमचं एका प्रोजेक्टचीच कॉस्टिंग ऑलमोस्ट 35-40 CR 40 करोडचं एक प्रोजेक्ट तुम्ही करताय. ही जी काय जर्नी आहे ना, ही आज मला तुमच्याकडनं ऐकायची आहे. पण त्याच्या आधी एक कुतूहल म्हणून, कारण पर्सनली आपण एकामेकाला ओळखतोय, कधीपासून डोक्यात होतं, कारण तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता मी गावाला चाललोय आणि म्हैसूरला जाता. माझ्या डोक्यात असं, अरे हा मराठी माणूस आहे पण म्हैसूरला गावाला कुठे ती काय गंमत आहे, त्याच्या मागचा काय इतिहास आहे? धन्यवाद संकेत. अशी आहे ती स्टोरी, अशी आहे की मूळ गाव माझं म्हैसूर आहे. हां, महाराष्ट्राने आम्ही पूर्वी इथून कुठून गेलो त्याचा पुरावा आमच्याकडं नाही आहे, पण एवढं पुरावा आहे की आम्ही महाराष्ट्राने, आमचा घराणा कदम आहे. तर आम्ही म्हैसूर जिल्ह्यामध्ये कुर्ग जायच्या रस्त्यामध्ये एक तालुका आहे, हुणसूर तालुका, आणि गावडगेरे विलेज आहे. ओके. तो गावातून मी आलेलो आहे. ती गाव अशी आहे की पूर्वी जो महाराज गेलेला तिकडं, ते तंजावरपर्यंत गेले, ते इतिहास सांगतो आम्हाला. माझ्याकडं पुरावा नाही आहे, पण तिकडे गेल्यानंतर येता येता ते बँगलोरला आले, बँगलोरला थांबले. त्याच्यानंतर ते म्हैसूर महाराजांना जाऊन भेटले म्हणजे त्यांचं भेटणं झाली. करेक्ट शब्द नाही आहे ते, पण ते भेटलं त्यावेळी. मग त्यांची दोस्ती झाली. दोस्तीमध्ये काही दिवस तिथं राहिले. परत येताना काही सैनिक तिकडंच राहिले. अच्छा. हां, ते महाराजांनी वडेयर्सनी ते त्यांना बोललेलं की राजाने हे केलं की तुमचं रिक्वेस्ट केली, विनंती केली, बिकॉज लढाईमध्ये आमची लोक खूप चांगली हे होते. ओके. तर त्या ह्याच्यामध्ये तिथं थोडे राहिले. ते राहिलेल्या लोकांना ह्या हुणसूर तालुक्यामध्ये काय एक ब्लॅक मॅजिक आणि काय तर
व्हायची जे जंगल होती त्यावेळेला. आज बी तिथं नागरहोळे म्हणून एक फॉरेस्ट आहे ओके. त्या बाजूला, तर खूप जंगल होती. तर तिथली नॉर्मल सामान्य जनांना त्रास व्हायचं की कोणीतरी यायचं रात्री लुटायचं त्यांना हे करायचं. तर म्हैसूर महाराज म्हटलं की तुम्ही एक काम करा, आमच्या जे लोक होते त्यांना बोलले की तुम्ही त्यात जाऊन तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अच्छा. मग हे आमचे जे कदम खानदान आणि बाकीची लोक आहेत, ज्यांचे पवार आहेत, घाटके आहेत, इंदलकर आहेत, या सुरमशे आहेत, जे काय सगळे सैनिक होते, सैन्य होते, त्यांची एक तुकडी तिकडे गेली ओके. आणि तिथं राहिलं. तिथलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली. तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर राजे बोलले की मैसूरचे राजे बोलले की तुम्ही आता तिथं स्थानिक व्हा. अच्छा. मग तिथं स्थानिक होताना मग तिथे एक दिवाणगिरी दिलं गेलं आमच्या कदम फॅमिलीला, आज बी आहे तिथं. तर त्या दिवाणगिरी दिल्यानंतर तिथे एक दिवाणवाडा बांधलं गेलं. ओके. आणि त्या दिवाणवाडांनी बाकीची लोक होती ते 8 गावामध्ये स्थानिक झाले, थोडं थोडं वेगळ्या वेगळ्या गावामध्ये. ते आज बी 8 गावं आहेत तिथं. ओके. ते आमच्या गावाचं नाव आहे गावडगिरे. ओके. तर त्या आर्मीच्या बेसवरून मग तिथं स्थानिक झाले. तिथं महाराजांनी जमीन दिलं या जे काही बी होले ते राहिले तिथंच. त्याच्यानंतर मग ब्रिटिश आर्मीमध्ये गेली. ब्रिटिश आर्मीमध्ये 1914 ते 1919 मध्ये जर्मन आणि इंग्लंडच्या मध्ये युद्ध झालं. तर आमचे गावातली लोक म्हणजे ह्या पूर्ण जेवढी बी फॅमिलीज आहेत त्यांच्यामधली लोक गेले तिकडं. ओके. तिथून कोणी हातात झाली नाहीत आणि परत आले. अच्छा. आल्यानंतर एक तिथं विठोबाचं मंदिर बनवले. ओके. तो आत्ता पण तिथं स्मारक आहे. ते अच्छा. विठोबा मंदिरच्या बाजूला, ते माझ्या घरच्या अगदी समोर आहे. ओके. तर ते स्मारकच्या वरती कन्नड लिपीमध्ये लिहिलात. म्हणजे ह्याचा अंदाज असा होतो, अर्थ होतो की त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रीयनला कन्नड येत होतं, म्हणजे तेवढी पूर्वी होते. ओके. ओके. तो आम्ही पण, आता मला पण कन्नड भाषा चांगलं येतो. ओके. तर बिकॉज लहानपणीपासून तिथंच एज्युकेशन कम्प्लीट केलंय. तर त्या ह्याच्यामध्ये फक्त जर्मनीमधून इंग्लंडचं झाल्यानंतर इथं आल्यानंतर ते राहिले. मग त्याच्यानंतर मग ब्रिटिश आर्मीमध्ये होतेच, नंतर मग इंडियन आर्मीमध्ये होते. ओके. तो आज सुद्धा मध्ये एक असं तिथल्या एक प्रजावाणी पेपरमध्ये, म्हणजे एक फेमस जुनी मॅगझिन आहे, पेपर आहे, डेली न्यूजपेपर. त्याच्यामध्ये असं आलेलं की सर्वात जास्त मुलं आर्मीला दिलेलं गाव, असं एक हे आलेलं आर्टिकल आलेलं फ्रंट पेजला. तो त्याच्यामध्ये आम्हाला पण गर्व होते की आम्ही महाराष्ट्रीयन असून, आणि त्या गावातून खूप लोकांना आर्मीमध्ये गेले, पोलीसमध्ये आहेत, कन्नडच्या ह्याच्यामध्ये पण. आत्ताच रिसेंटली आय थिंक 6 महिने झाली माझा एक कझिन भाऊ ब्रिगेडियर विश्वास कदम म्हणून आहेत, ते रिटायर्ड झाले नगरवरून. ओके. माझा एक दुसरा भाऊ आहे, तो मेडिकलला होता जम्मूला, किशोर कदम म्हणून. बाकी एक मिथुन घाटके म्हणून आहे, तो हे होता, कमांडर होता. ओके. सो अशी खूप लोक आहेत. आता माझे सासरे आहेत ईश्वरराव पवार, ते आर्मी रिटायर्ड आहेत. ते श्रीलंका आणि जो पीस कीपिंग गेलं होतं त्याच्यामध्ये ते सहभागी होते. त्यांना गोळी बी लागलेले एक पायाला वगैरे. अच्छा. मीन्स अशी इतिहास आहे. खूप लोक आहेत, कर्नल्स आहेत, मेजर्स आहेत आणि ब्रिगेडियर्स पण झाल्यात. क्या बात. तो ही इतिहास आहे महाराष्ट्रीयनचं. हां, तिकडं राहिलो म्हणत आमचं थोडंसं भाषा, तिथलं शिक्षण, तिथलं हे घेतलंय, पण मूळ मराठी आहे. मूळ मराठी आहे. पण आम्ही शोधतोय गेल्या खूप दिवसापासून, खूप वर्षापासून की इथलं मूळ गाव कुठलं आहे, आम्ही इथं कुठून गेलो. तर मला खूप लोकांना विचारलं मी, मला कोणतरी बोललं पुरंदरे साहेबांना भेटा, यांना भेटा, पण ते भेटू शकलं नाही बिकॉज तसं काही कनेक्शन नव्हती आम्हाला. तो अजून शोधतोय. आता रिसेंटली आम्हाला माहिती पडलं की तुळजाभवानी मंदिरात काहीतरी पुस्तकं आहेत, तिथं समजल गेले तर. अरे वा. हां. ओके. असं आता रिसेंटली समजलंय, बघू आता तिथं प्रयत्न करतोय. क्या बात आहे. हां, तिथं अगर समजलं तर आम्हाला समजेल की भाई आम्ही काय कराडचे होते, साताऱ्याचे होते, या कोकणातले होते, ओके, रत्नागिरीचे होते, माहिती नाही आम्हाला. पण येस, कुठेतरी पत्ता लागेल. आणि ठीक आहे, त्या हिशोबाने आम्ही महाराष्ट्रीयन आहे, मुंबईचं पण आहे, महाराष्ट्राचं पण आहे आणि कर्नाटकची पण आहे. भारी भारी, मस्त आहे. आणि डेफिनेटली मलाही आता ती आणखी उत्सुकता वाढली की नक्की गाव कुठलं हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा मलाही सांगा. येस. पण आता सगळं तुम्ही जे बॅकग्राऊंड पण सांगितलं की सगळे ऑलमोस्ट तुमचे घरातले असतील, गावातले असेल, मिलिटरीमध्ये,
तुम्ही व्यवसायात कसे काय आलात? मग ती जर्नी काय, पुन्हा ती जी रिव्हर्स जर्नी म्हणतो, मुंबईमध्ये कधी आलात? येस, तो माझी मित्र, मी पण त्यावेळी 10th पर्यंत मला पण खूप इच्छा होता आर्मीत जायची. तो मी रोज खूप काय करायचो, पण आमची अशी झाले की एक 8-9च्या नंतर माझ्या वडिलांची बिझनेस होती, कापूस आणि जनरल स्टोअर होते. आमच्या अख्ख्या गावामध्ये आमचं स्टोअर होती, ओके, किराण्याचं दुकान. म्हणजे दिवाळीत अक्षरशः अशी 25, 30, 50 बैलगाड्या उभारायची. म्हणजे सकाळी आलेली संध्याकाळपर्यंत ते रेशन घेऊन जायचे आजूबाजूतले गावं. पण एक टाईम असेल की वडिलांचं लॉसच झाली बिकॉज ऑफ पाऊस पडत नव्हती. 2-3 वेळा दुष्काळ आली. दुष्काळानंतर ज्या कापूसासाठी जो सीडसाठी बी बोलतो आम्ही, ते सीडसाठी जो पैसे दिलं होतं ते फार्मर्स रिटर्न नाही करू शकलं. आणि बिझनेस जे काय आले मटेरियल, जे उत्पादन व्हायचं ते आम्हालाच विकायचं फार्मर्स. ते दॅट वॉज द कंडिशन्स. म्हणजे असं काय नव्हती, पण ते इमानदारी होती फार्मर्स आणि एक मर्चंटच्या मध्ये की भाई तुम्ही काय पिकवता, तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स देतो, पण ते विकताना मार्केट रेटने आम्हालाच द्यायचं. बरोबर, पण देत होते. अशी खूप इमानदार, म्हणजे फार्मर हमेशा दे आर व्हेरी, म्हणजे इमानदार बोलू शकतो मी त्यांना. या दे आर द ओनली हू फीड अस. येस. मग ते झाले. मग त्याच्यानंतर ते दुष्काळच्या नंतर मग धंदा खराब झाली, तर थोडंसं पडलं. तर 10th होईपर्यंत माझं आमच्या घरातलं स्थिती खूप खराब झाली. अच्छा, खूप खराब झाली. मी त्यावेळी स्टेट लेवलला पण रनिंगमध्ये जात होतो, पण नाही जमली. तर त्याच वेळी मी म्हटलं ठीक आहे, चला आर्मीला जाऊ आणि आपलं फॅमिली आपण थोडंसं सांभाळू, सपोर्ट. पण खूप प्रयत्न केलं. बॉडी तर बनली नाही जास्त काय, पण मी एकदा गेलो मी आर्मीच्या याला, तो MEG सेंटरला बँगलोरला. तो बाहेरूनच मला त्यांनी म्हटलं बाबा जा, तू होणार नाहीस बिकॉज तुझं हाईट खूप कमी आहे. अच्छा, ओके. नाराज झालो बिकॉज माझी सर्व मित्र तिकडे गेले, नंतर सर्वच गेले, खूप जण. बिकॉज आमचं गावातली हेच पहिली होती की पहिलं काही शिका, तुम्ही इंजिनिअरिंग शिका या काही शिका, पण पहिलं आर्मीसाठी ओके जॉब जायचं. चाहे तू मेजरला जाऊ शकतो, चांगल्या पोस्टला जाऊ शकतो, या इवन आमच्या इथं कुक्ससाठी जेवणा बनवणाऱ्यापासून शिपाईपासून सर्व आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. तो नाही म्हटल्यानंतर जसं माझं एज्युकेशन कंप्लीट झाली, म्हटलं एकच मार्ग होता त्यावेळीला. लास्ट आत्ता 8-10 वर्षापर्यंत अशीच होती की मुंबई. ओके, काय झाले तर ऑटो रिक्षा चालवायचं तर मुंबई, त्यावेळी घोडागाडी चालवायचं असलं तर मुंबई, या काही पण या मिलमध्ये कामं करायसाठी येतच. तो आम्ही इकडं प्रवास स्टार्ट केली. प्रवास अशी स्टार्ट झाले की ते आठवण आहे मला. तो माझी जो कपडे भरायची बॅग होती ना, ती पण माझी नव्हती. अच्छा, ते माझी हे आता आईचं काका होते, त्यांच्या घरातला एक बॅग घेतली, आई जाऊन मागून आणली आणि ती म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती, नव्हती. चप्पल तर नव्हतंच. तर आम्ही मग ते ठीक आहे ते अरेंज केलं, वडिलांनी सर्व केलं. आईने मस्त डब्बा बिब्बा बनवली, भाकरी बिकरी. आमच्याकडे ते झुंका भाकरी बोलतो. झुंका भाकरी म्हणजे आपल्याकडं तो सुक्का झुंका असतो, म्हणजे ते 2-3 दिवस राहतं ते सगळे बांधून. अच्छा हां, त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो पैसे नव्हती यायला. आय थिंक 82 रुपये तिकीट होती त्यावेळी. ओके, मुंबईला. तर पैसे नाही तर काय करायचं. मग आईनी कधीतरी कुणाकडे तरी एक बकरी सोडलेली पाळायला. मग ते बकरी तिने विकली. ते दिवस विकून त्याच्याकडून 100 रुपये का काहीतरी मिळालं त्यावेळी. त्याच्यामध्ये मी प्रवास स्टार्ट केला, इथं मुंबईला आलो. बापरे. तर दॅट वॉज द बिगिनिंग. इट वॉज ए गुड जर्नी बिकॉज जर्नी कष्टाचं होतंच, पण कष्टापेक्षा एक कुठंतरी एक दिसायचं की बाबा पुढं तुला भविष्य चांगलं आहे. त्या पॉझिटिव्हनेसनी आलेलो मी. तो जेव्हा मी निघत होतो, 3 मित्र आहेत आपले, ते मित्र मला एवढंच बोललं की बाबा तू गेलास तर तिथंच सेटल हो, चांगलं होऊन ये. तर तसंच झालं त्यांच्या एक चांगलं गोड बोलण्यामुळं. ओके, तर मी मुंबईला आलो. आल्याला पहिलाच दिवस मुलुंडला उतरलं, कोणाच्या तरी घरी गेलो, बॅग ठेवली. तर पहिलं प्रश्न असं होतं की बाई कुणाच्या घरी राहणार आहेस. बरोबर. त्यावेळेस ते तसं त्यांचा दोष नव्हती, ती तेवढी छोटी छोटी खोल्या व्हायच्या चालमध्ये. म्हटलं ठीक आहे, नाही माझा एक मामा आहेत,
ते पण मामाच होते, पण त्यांचा क्वेश्चन बरोबर होती. ते काय ते बोललं की नाही माझा एक मामा डोंबोलीला आहेत, आत्तेचा मुलगा, ही वॉज ऑल्सो बॅच्युलर, तर त्यांनी मला त्याच्याकडे जायचं. मग ठीक आहे म्हटलं. त्यांनी जेवण घातलं मला. पहिले दिवस मस्त जेवलो मी, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला पुन्हा दुसऱ्यांबरोबर पाठवून दिली तिकडं. मग तिथं गेल्यानंतर आम्ही मग शोधाचं चालू केली कामं. बाबा तर काम तर मामा तर घेतला, बिकॉज ही वॉज बॅच्युलर अँड ही वॉज व्हेरी काइंड टू मी. आय थिंक ही इज फर्स्ट गॉडफादर बोलू शकतो, बिकॉज त्यांनी मला खूप सांभाळलं, खूप सांभाळलं. आज ह्या दुनियामध्ये नाही आहे, पण आज मी रोज आठवण करतो त्यांना. सकाळी कामाला जायच्या आधी मी रोज आठवण करतो. मग ते तिथं राहिलो. मग तिथून मग काम तर सिव्हिलचं होतं, ऑलरेडी एज्युकेशन होती, तर कामं तर भेटणार नाही, मग काय करायचे. मग आम्ही ऑड काम केले. 1-2-3 महिना मिलमध्ये काम केलं कपड्याचं. अच्छा. मामा मिलमध्ये जायचं, तर ते ही वॉज अ सुपरवायझर देअर. तर मी तिथं कामाला लागलो. 2-3 महिन्यात मग चेंबूरला मी सतत सुट्टी झाली की चेंबूरला जायचो, काम शोधायचो, पण काम काही नाही मिळाले. पण एक काम ऑफर आली की भाई तू कॅन्टीनमध्ये काम करत असलं तर तुला मिळतंय. ओके. मी म्हटलं ठीक आहे, बिकॉज त्या कंपनीच्या आधी, टाटा इलेक्ट्रिक कंपनी आहे माऊल रोडला, हो, तो त्या टाटामध्ये एकदा आत घुसलं की मी जॉब करू शकतो. बरोबर. तर आय वेंट टू देअर. मग कॅन्टीनमध्ये काय त्यांनी बोललं की तू शिकला आहेस. म्हटलं हो. मग तू बोला तू काउंटरवरती उभा. म्हणजे मला ती दुसरी कामं दिली नाहीत, ओके, क्लिनिंग बिनिंग येते, पण तिने बोलले की तुला येतं तर तू काउंटरवरती उभा. काहीतरी फायदा झाला, फायदा झाला शिक्षणाचे खूप चांगले. मग त्या काउंटरवरती उभं राहिलो. कुपन्स देणं, कधी जेवण देणं, कधी मदत करणं, हे करता करता मग तिथून एक इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंट होतं. मग तिथं जाऊन कॉन्टॅक्ट केलं. मग तिथलं जो एक स्वामी सर म्हणून होते, ते मला म्हटलं की क्या किया. मग त्यांना सांगितलं मी असं असं असं. ते म्हटलं ठीक आहे, एक कंपनीला मी तुला लेटर देतो, जा तिथं. ओके. बिकॉज ही वॉज फ्रॉम आंध्रा. मी थोडं थोडं समजत होतं म्हणून त्यांनी मला लगेच हे केली. ही वॉज व्हेरी गुड पर्सन. मग त्यांनी जाऊन एक कंपनीला मला लेटर दिली. मी त्या कंपनीत गेलं तर इट वॉज ऑन 31 डिसेंबर. त्यांनी मला बोललं की आज 31 डिसेंबर आहे. तोपर्यंत मला माहिती नव्हतं 31 डिसेंबर मुंबईला एवढं ग्रँड करतात. आता आम्ही पण करतो ते. तर त्यावेळी मग तिथून गेले जॉब. त्यांनी बोललं ठीक आहे, स्वामी सर बोलाय तो तुम कल से काम पे आ जाना, मग कल छुट्टी आहे, 2 तारीख को आना. मग तसं सिव्हिलचं वर्क चालू झालं. ओके. तो टाटा कंपनीमध्ये आम्हाला ॲज अ ट्रेनी म्हणून कामाला लागलो. मिस्टर सुरेश पाटकर म्हणून आहेत. आज ही इज वन ऑफ द बिगेस्ट बिल्डर इन नवी मुंबई. साई डेव्हलपर्स म्हणून आहेत. तर त्यांच्याबरोबर शिकलं काम. जवळजवळ त्यांच्याबरोबर मी 15 वर्ष काम केले. ओके. त्या जर्नीमध्ये मी त्या ह्याच्यामध्ये 15 वर्षामध्ये मला 97 मध्ये मला एक चांगलं ऑपॉर्च्युनिटी आलं. बिकॉज मी बोलू शकतो मी सेल्फ आय वॉज व्हेरी हार्ड वर्किंग. तर मला त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्याला मला बोललं की अलिबागला जातोस का तू. मी म्हटलं हो जातो. तेव्हापर्यंत माहिती नव्हतं मी कुणासाठी काम करणार आहे जाऊन. मग जेव्हा मी अलिबाग पोचलो पहिल्या व्हिजिटला, तेव्हा माहिती पडलं द रतन टाटा सरचं बंगलो आय एम सुपरवायझिंग. अरे वा. तर इट वॉज अ बिग ऑपॉर्च्युनिटी टू मी. मी त्या आता पण वर्सोली गावात ते बंगलो आहे, एकदम समुद्र किनारे आहेत. त्या बंगलोचं इन्चार्ज झालो मी. 1 वर्षामध्ये आम्ही कंप्लीट केलं. सर टाटा सर येत होते. एव्हरी फोर्टनाईट त्यांचं हेलिकॉप्टर यायचं. आम्ही म्हणजे एव्हरी डिस्कशन आय वॉज देअर विथ सम सिनियर इंजिनियर्स. पण माझ्या कंपनीसाठी आय वॉज द इन्चार्ज. राईट. त्यांचा बंगलो केला मी ह्या 15 वर्षामध्ये. इट वॉज अँड द टाटास तुम्ही म्हणता की ते आमच्या लाईफ टाईममध्ये मी विसरू शकत नाही. ही वॉज सो काइंड अँड सो, म्हणजे ते माणूस मनापेक्षा ही समथिंग मोर देन ह्युमन बिईंग. राईट. तर खूप रेस्पेक्ट करतात ते. म्हणजे मी खूप त्यांच्याबरोबर ती आज पण विसरत नाही. मी एक एक चीज शिकलेलं आहे. कुणाला कसं बोलायचं, लेबर्सला या स्टाफला या का, ते केली. नंतर मला बिरा म्हणून एक प्रोजेक्ट होते कोलाडपाशी, तिकडं मी 2-3 वर्ष काम केलं.
तसंच मग माथेरानला आम्ही एक पालनजी म्हणून आहे, त्यांची बंगलोची इन्चार्ज झालो. रिपेअर जे काही एक 100 इयर्स पुराणं बंगलो होती त्याच्यामध्ये आम्ही रिपेअर वगैरे करून दिली. त्याच्यानंतर 2002 पर्यंत केलं काम. 2002ला माझा सेकंड मुलगा झाला मृणाल. तेव्हा मी असं वाटलं की बाबा आता मी काहीतरी केलं पाहिजे. मी कंपनीशी बोललो. कंपनी वॉज नॉट ॲक्सेप्टिंग माय रेझिग्नेशन बिकॉज ते खूप चांगले होते बॉस. आज बी आहेत. आज बी माझी अजून पण तुम्ही टचमध्ये आहात? टच नाही, ही इज सो गुड. सुरेश पाटकर आणि त्यांचा पार्टनर्स शर्मा म्हणून आहेत नळीचा. आज बी मी एक फोन केला ना लगेच उचलतात आणि काय मार्गदर्शन द्यायचं आहे, काय ॲडवाईस घ्यायचं आहे त्यांच्याकडून मी घेत राहतो. ही इज व्हेरी हॅपी. इवन मी जेव्हा फर्स्ट घर हे घेतली ती तेव्हा पण ते आलेलं पूजामध्ये. माझं ऑफिस घेतलं तेव्हा पण आलेलं. सो वी हॅव मेंटेन्ड ए व्हेरी गुड रिलेशन बिकॉज ते माझ्यासाठी खूप चांगले मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावर केल्यानंतर 2002ला मी त्यांना बोलून सोडलं की सर मला जाऊ दे. इफ आय एम नॉट सक्सेस परत तुमच्याकडे येतो, मी दुसऱ्यांकडे जॉब नाही करणार. बरोबर. पण देवाची कृपेने वडिलांच्या आईच्या आशीर्वादाने आम्ही सक्सेस झालो. आज तुमचं खूप मोठं नाव आहे, म्हणजे लक्ष्मीनारायण कन्स्ट्रक्शन ही खूप मोठी फर्म झाली आहे. तर ती जर्नी कशी होती? कारण हे प्रोजेक्ट्स आहे, रिअल इस्टेट फील्ड खूप मोठी आहे आणि आज खूप गेल्या 10-15 वर्षापासून मुंबई तर नवी मुंबई ही खूप डेव्हलप झाली. खूप काम आहेत, सगळ्यांसाठी आहेत. पण ही सगळी हँडल करताना काय टेक्निकॅलिटीज बघायला लागतात? कारण आपण हेही ऐकतो एकाकडे की मोठ्या मोठ्या ज्या हायरेस बिल्डिंग्स आहेत, त्याचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत तिथे ॲक्सिडेंटही झालेले बघितले. तर मग तो एकंदरीत टेक्निकल बाजू काय आहे या बिझनेसची? टेक्निकली तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. पहिली तर गोष्ट, तुम्ही काय करताय, तुमच्या मागे जो फोर्स आहे, जे लेबर फोर्स आहे. तुम्हाला अगर तुम्ही आज AC मध्ये बसता, या BMW मध्ये फिरता, या कारमध्ये फिरता, त्याच्या मागं पूर्णचं पूर्ण लेबरांचं हे आहे. पण तुम्ही लेबरचं केअर घ्यायला. मी जेव्हा 2002ला स्टार्ट केलं तेव्हा माझं फक्त 5 लाखाचं वर्क ऑर्डर होती माझ्याकडं. ओके. 2002ला एक छोटासा ग्राउंड प्लस 3 फ्लोअरचं बिल्डिंगचं घेतली मी. त्याच्यानंतर बंगलो घेतली पालीला, ते पण त्याच रेंजमध्ये होतं 5-6 लाखाची. ते असं करत करत डे बाय डे मग 7 माळ्याचं घेतली, मग 12 माळ्याचं घेतलं, 14 माळ्याचं घेतलं. आता रिसेंटली आम्ही 18 फ्लोअरचं एक बिल्डिंग कंप्लीट केलं, विच वॉज खूप मोठी काम होती ती. ओके. नंतर आत्ता रिसेंटली आम्ही 1 महिना आधी कामधेनूवाल्यांचं 23 फ्लोअर प्लस 2 बेसमेंट हे कंप्लीट केलं. कमर्शियल बिल्डिंग ठाणा बेलापूर रोडला. तो स्वतः एक मोठी 32 करोडची जॉब होती, एकच वर्क ऑर्डर. जे 5 लाखमधून 2002ला 3ला चालू केलेलं, तर आज 2023ला आम्ही ते 32 करोडचं विदाउट GST हे काम केलं आम्ही. तर टेक्निकॅलिटीच्या हिशोबाने बघायला गेलं तर तुम्हाला खूप केअर घ्यावं लागेल. काम करतात लोक, कोणी पण करतात. तुम्हाला एक तर मार्केटमध्ये टिकायचं असलं तर पहिलं तर क्वालिटी बघावं लागेल. राईट. क्वालिटी कसं करतोय की आम्ही वी आर द ओनली कॉन्ट्रॅक्टर्स हु आर युझिंग डोका फॉर्मवर्क. हे युरोपियन फॉर्मवर्क आहे. ओके. तो जशी लहान मुलं ब्रिज जोडतात बसून, आपण जो फिटिंग आणतो ती प्लास्टिकची, त्या स्टेपची इझी मेथड आहे पण व्हेरी कॉस्टली. ओके. नॉर्मल प्लायवूड घेतला तुम्ही ते 12 ते 14 वेळी तुम्ही वापरू शकता प्लाई. पण ती त्यांचे युरोपियन स्टँडर्डची जो प्लाई प्लस त्यांचे जो फ्रेमवर्क आहे, ओके, तो कम्प्लिटली रोबो ह्याच्यामध्ये वेल्डिंग केलेलं आणि मॅन्युफॅक्चरिंग केलेलं. ऑस्ट्रेलियामधून येतो ते मटेरियल. ते आम्ही इम्पोर्ट केलं होतं लास्ट 3 इयर्स बॅक हायराईज बिल्डिंगला. त्याच्यामध्ये बिलकुल तुम्हाला क्वालिटी एवढी फाईन फिनिश येते की त्याला प्लास्टर करायची गरज नाही आहे, पहिली तर गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की क्वालिटी ह्याच्यासाठी आम्ही एवढं लार्ज स्केलमध्ये करतो की कुठलाही कॉन्क्रीट ॲज पर हे IS कोड म्हणा या हे म्हणा जनरल हे, की तुम्हाला 30 to 40 मिनिट्समध्ये ते मिक्सर झाल्यानंतर आतमध्ये कॉन्क्रीटच्या जागेवरती पोचलं पाहिजे. आम्ही काय करतो की आम्ही क्रेन्स वगैरे लावतो, त्याच्यामुळं ते हार्डली 10 to 15 मिनिट्समध्ये तुम्हाला ते जागेवरती पोहोचतं. कारण त्याच्यावरच ती लाईफ डिपेंड आहे. बिकॉज तुम्ही
पैशासाठी तर काम करता, पण त्याच्याबरोबर तुम्ही एक नेशन बिल्ड करत आलाय. ही जेवढी बी इमारत आहेत, जेवढी बी बिल्डिंग्स आहेत, ती 100 वर्ष तरी टिकली पाहिजे. आताच्या मध्ये आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन, पण असं बी होऊ शकतात की 20-20 वर्षात बिल्डिंग पडतात. रिसेंटली भरपूर झालं, पण ते नाही केलं पाहिजे. ॲज अ कॉन्ट्रॅक्टर नुसतं पैसे नाही कमवायचं, आपल्याला एक जिम्मेदारी आहे समाजाचं पण. त्याच्या आतमध्ये जो राहणारे लोक आहेत ते पण माणसं आहेत, आणि त्यांनी कष्टाचं, त्यांच्या जिंदगीच्या कष्टाचे पैसे आपल्याला दिले राहतात. भले त्यांनी आपल्याला डायरेक्ट देत नाही, ते बिल्डरला देतात, बिल्डर आम्हाला देतात. अल्टिमेटली ते कॉमन मॅन जो मेहनत केलेली पैसे आपल्याला येतो, तर वी हॅव टू रेस्पेक्ट देम दॅट मनी. तर त्याच्याबरोबर आम्हाला क्वालिटी काम केलंच पाहिजे. तर ते आम्ही करतोय, सुरुवातीपासूनच करतो. मी जेव्हा 15 वर्ष 16 वर्ष एक्सपिरियन्स केलं टाटामध्ये, BPCLमध्ये, बिकॉज तिथं क्वालिटी खूप जास्त बघतात. ते एक मला चांगलं फीडबॅक असतो आणि सपोर्टेड असतो. तर त्या हिशोबाने मी हे क्वालिटी काम करतो. प्लस तुम्ही जो दुसरा एक प्रश्न विचारला की ॲक्सिडेंट्स होतात साईटवरती, बिकॉज ते आमच्या स्टाफ या माझ्यामुळं आम्ही अगर लक्ष नाही दिलो, लक्ष कंदे त्यांना, तुम्हाला कधी बी 8-10 फुटावरती चढला तर त्याला बेल्ट दिला पाहिजे, सेफ्टी बेल्ट दिलंच पाहिजे, त्यांना हेल्मेट घालायला लावलं पाहिजे, त्यांना सेफ्टी शूज दिलंच पाहिजे. नॉर्मली काय होतं की लोक देत नाहीत आणि छोट्याच्या छोट्या चुकीमुळं ते ॲक्सिडेंट होतात. ते आम्ही काय करतो की पहिलंच ती मटेरियल स्टार्ट व्हायच्या आधी प्रोजेक्टमध्ये आम्ही हेल्मेट्स, इवन आमचं जॅकेट्स असतो की LN कन्स्ट्रक्शन, लक्ष्मीनारायण कन्स्ट्रक्शनचं जॅकेट असतो की फाइंड आउट करू शकता की कुठल्या बी मोठ्या पब्लिकमध्ये पण तुम्ही फाइंड आउट करता की हे माझं लेबर आहे, माझा माणूस आहे, माझा इंजिनियर आहे. तर ते आम्ही हे करतो. प्लस आम्ही ते वेगळ्या वेगळ्या कलर्स देतो. ओके, कार्पेंटरला वेगळं कलर देतो, लेबरला वेगळं देतो, स्टाफला वेगळं देतो. प्लस जेव्हा बी आम्ही एव्हरी वीक आम्ही ब्रीफ करतो. सकाळी कामाला लागायच्या आधी आमचा इंजिनियरला ट्रेंड असतो, नाहीतर आम्ही बाहेरून बोलवतो ते सेफ्टी ऑफिसरला. तो येऊन मंथली वाईज सेफ्टी ऑफिसर देतोय आणि वीकली वाईज सुपरवायझर त्यांना काय त्याचं हे व्हॉट यू कॅन केल की त्याचं बेल्ट घालण्यामुळे काय तुम्हाला फायदा होतो, नाही घातल्यामुळे काय लॉस होतो, काय रिस्क होऊ शकते, रिस्क होऊ शकतो तुमच्या लाईफला. बिकॉज ते त्यांच्या गावी असतात, बरोबर, त्यांचे आई वडील हे, इथं काय झालं तर मग त्यांना प्रॉब्लेम होतो. त्या हिशोबाने आम्ही त्यांना खूप पूर्णपणे त्यांना एक जाणीव देतो, या त्यांना चांगलं समजवतो की भाई हे तुमच्यासाठी घालायचं आहे. ट्रू. सेफ्टी बेल्ट, सेफ्टी हेल्मेट, या जे काही बी. इवन एव्हरी वीक आम्ही सुट्टी देतो त्यांना. की नॉर्मली काय असतं की कामं करत असतात, सुट्टी नाहीमुळे ते पण फ्रस्ट्रेशनमध्ये असतात. तो इवन आमचे स्टाफ असू दे, इंजिनियर्स असू दे या लेबर, त्यांना आम्ही जबरदस्ती म्हणतो भाई सुट्टी करा तुम्ही एक दिवस. सपोज अगर 50 लेबर काम करतात, त्यामध्ये 20-20 15-15चा स्लॉट करतो. अच्छा, भाई त्यांनी सुट्टी करा, नाहीतर तुम्ही रोज 2 तास जास्त काम करा, पण एक दिवस पूर्ण घ्या, आराम करा. दॅट इज वाय ते ॲक्सिडेंटचं थोडंसं कमी होतोच आहे. ओके, बरेच प्रमाणे होतो ते. हेच आहे, बट तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. जसे आता आमचं 23 माळा म्हणजे खूप हाईट होतो, विंड प्रेशर एवढं जास्त असतो. 10-12 माळ्याच्या नंतर स्पेशली मुंबईमध्ये सी फेस आहे म्हणून, त्यामुळे खूप प्रेशर असतो वरती. ओके, त्या प्रेशरमध्ये मटेरियल उचलून ते उभं राहणं एक कठीणचं टास्कच आहे, मोठं टास्क आहे. त्यावेळी त्यांना एक समजून गरजेचं आहे लेबरला, बिकॉज ते एकदम रिमोट ह्याच्यामधून या गावातून येतात जिथं ह्या टाईपची हे नसतं. आणि स्पेशली आपल्या देशामध्ये असं आहे की लेबरला कोणी ट्रेनिंग नाही देत, ते सेल्फ शिकतात येऊन साईटवरती, तेव्हा चुकी होतात. म्हणून ट्रेनिंग द्यावं, या त्यांना काहीतरी एक ॲटलिस्ट वर्बली त्यांना समजवावं लागतं की भाई तुम्ही असं असं करा, असं करा. बरोबर. इवन स्टाफ सुपरवायझरला पण ट्रेनिंग नसतो. आत्ताची सेंट्रल गव्हर्नमेंटने भरपूर चालू केले, ते नाव विसरलं मी, स्किल डेव्हलपमेंट. आणि मी त्याच्यामध्ये आम्ही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एक अग्रीमेंट केले, साधं प्लंबिंग असेल हे गव्हर्नमेंटनी स्कीम्स चालू केलेल्या आहेत. हो, ते पण आम्ही आता स्टार्ट केले की ट्रेन करायला. तो हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचं, नो डाऊट. आमचं PM मोदी तर एकदम आज आम्हाला म्हणजे फ्लाय करतोय आम्ही, लिटरली वी आर फ्लाइंग नाउ. नाही, ओव्हरऑलच डेव्हलपमेंट खूप चांगलं होतं सध्या, ऑल अँगल्समध्ये, आणि फ्लरिश होतो आम्ही. एक्झॅक्टली. सो दिस इज द हे की आम्ही पूर्णपणे प्रिकॉशन्स घेतो साईटवरती. त्याच्यामुळं काय होतं की आम्हाला
प्रॉब्लेम्स कमी असते. जेवढं तुम्ही प्रिकॉशन्स घेता म्हणजे साईटवरचं तेवढं चांगलं आपल्याला. राईट. तुम्ही मगाशी बोलताना म्हणून मी तुम्हाला स्टॉप नाही केलं, क्वालिटीवर बोललात तुम्ही. खूप छान विचार आहेत की प्रत्येक जो बिल्डर आहे किंवा कन्स्ट्रक्शन एजन्सीज असतील त्यांनी एक जबाबदारी घेऊन ती बिल्डिंग बांधली पाहिजे जी 100 वर्ष टिकेल. आणि तुम्ही म्हणता तसंच आहे की एखादा मध्यमवर्गीय माणसाला घर घेणं हे सर्वात मोठं स्वप्न आहे आयुष्याचं, आणि ती आयुष्यभराची आपण म्हणतो ना जी पुंजी आहे ती घरात लागते. मग तिथे जेव्हा कुठे फसवणूक होते, 2 वर्षांनी 20 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी जर बिल्डिंग पडली किंवा काही लिकेज झालं काही झालं तर त्याचे सगळे पैसे त्यात लागलेले आहेत. त्यामुळे तो आयुष्यभराचं सगळं जे पणाला लावतोय. तुमचा जो काय तुमचा आता अनुभव आहे त्यातनं एक साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला काय सांगाल की कसं आपण जेव्हा एखादा आपलं घर घ्यायचं स्वप्न बघतोय आणि आपण त्याच्यासाठी पुढे जातो, मग तो 1 BHK असेल किंवा 2 BHK असेल, काय काळजी घेतली पाहिजे ॲज अ कस्टमर की बाबा माझी फसवणूक नाही होणार, आणि हा बिल्डर याचं कसं आपण शोधायचं की ह्याचं काम चांगलं आहे काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत? थोडासा वेगळा प्रश्न आहे. हां, दॅट इज टेक्निकल. हे की सिम्पल आहे. साधारण माणूस ज्याला माहिती नाही तो गुगल सर्च करायचा. ओके. कॉन्क्रीट काय आहे, कॉन्क्रीट ग्रेड ऑफ कॉन्क्रीट काय आहे. तुम्ही त्याचं तुम्ही जेव्हा एवढे पैसे देता तो बिल्डरला विचारा की भाई तुम ड्रॉइंग देऊ हम लोग को क्या करने वाला. तो ऑब्विसली बिल्डर ना म्हणू शकत नाही. आता रेरामध्ये भरपूर चीज आहेत तशी. तर तुम्ही ड्रॉइंग घेतल्यानंतर ड्रॉइंगमध्ये कसं बघायचं ते गुगलमध्ये बघू शकतो. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट काय, सिम्पल क्वेश्चन विचारतो. ग्रेड समजा M30 M40 आहे, तो तिथं साईटवरती जाऊन बघा. तुम्ही रविवारी एक अर्धा तास जा, तिथं 1 तास जा, तर कॉन्क्रीट ते ग्रेड्सच टाकतात का. ओके. त्याच्यानंतर स्टील जो आहे तो कुठला मेक आहे, लोकल मेक आहे का, टाटा आहे का, सेल आहे का, ते मेन्शन असतो रेरामध्ये. या रेरामध्ये मेन्शन असतो पण ड्रॉइंग मध्ये असतो. ड्रॉइंग तुम्ही बघू शकता. अच्छा. प्लस एक सिंपल चीज आहे, तुम्ही जेव्हा साईटवरती जाता ना तेव्हा तुम्ही सपोज आज गेला आणि पुढचा आठवडा गेला, त्या पुढचा आठवडा गेल्यानंतर मिनिमम 7 to 10 days पाणी मारायचं असतो कुठल्याही कॉन्क्रीटला. बरोबर. ते कॉन्क्रीट 10 दिवसपर्यंत आम्ही आमच्या भाषेमध्ये जिवंत राहतो, म्हणजे ऑब्झर्व करतो. ते 10 दिवसानंतर तो ऑब्झर्व बंद करतो पाणी घ्यायचं. तर तेवढं पाणी मारतात का ते, पाणी बी नुसतं पाणी मारतात का. चांगलं अगर बिल्डर असेल, चांगलं क्वालिटी देणार असेल, तो ते कॉलमवरती बीमवरती गोंडपाट लावतोय. चांगली जाड ते साखराची गोणी येतात, कांद्याची गोणी पातळ असतात पण साखराची गोणी जाड असतो, ते लावतात. मग ते कसं असतो, आता पाणी मारलं 1 तासापर्यंत ते सुकत नाही, मॉइश्चर असतो. त्या टाईप चेक करू शकता तुम्ही. त्यांना बिल्डरला विचारू शकता भाई तुम्हाला क्यूब टेस्टिंग का रिपोर्ट देऊ, तर देतात तुम्हाला. बिकॉज रिपोर्ट असतो त्यांच्याकडं साईटवरती. एव्हरी स्लॅबचं रिपोर्ट असतो. त्याच्यामध्ये 7 दिवसाला नॉर्मली आम्ही 65% to 70% त्याचं हे असतो, टेस्ट क्यूब टेस्ट असतो. ओके. मग 27 daysला 100% येतोय. तो हे जो चीज आहेत हे सरी तुम्ही चेक करू शकता. आणि सिम्पल भाषेमध्ये तुम्ही गुगलमध्ये तुम्हाला एक त्याचा हे अनुभव येईल. प्लस काय मटेरियल यूज करतोय. आता तुम्हाला आता तर हर एक सामान्य माणूस पण आता माहिती पडलं की जॅग्वार काय आहे, अँकरची वायर, ब्रँड्स माहिती आहेत आपल्याला, ब्रँड्स माहिती. ॲटलिस्ट ते तुम्ही ब्रँड चेक करा जाऊन. ओके. बिकॉज एकदा तुम्ही वायरिंग केलंय, वायरिंग समजणार नाही, तर त्याला तुम्ही विचारा भाई तुम्ही वायर कुठला टाकलाय. ओके. तो आन्सर दिलंच पाहिजे आणि देतात ते. त्या अँकरची वायर आहे का नाही, अँकर. ओके. पॉलिकॅप का नाही, IS स्टँडर्डची का नाही वायर्स. ओके. तिथं तुम्ही विचारा. तर तुम्ही त्याच्यामध्ये पण बारीकने अजून बघायला दिला, तो भाई तुम्ही केबल कुठला वापरलाय, 1.5 कोरचा आहे का नॉर्मल लाईटला, सपोज गिझर आहे, गिझरला 3.5 आहे का. हे टेक्निकल क्वेश्चन थोडंफार पहिलं वाचून घ्यायचं आणि जाऊन विचारत, ते देतील तुम्हाला. हे होत नाही मला वाटतं, म्हणजे आपण कोणच विचारत नाही ना. पहिली तर गोष्ट जो सामान्य माणूस असतो तो पहिलंच घाबरतो, बिकॉज त्याच्याकडं पुंजी खूप कमी असतो. तो जास्त करून लोन घेतात. लोन घेताना काय होतं की 20% 30%च पैसे भरतात, पण लोन पण हेच भरतात ना, यांचंच आहे. पण ते धोरणं असं आहे की भाई मी कमी हे झालं की मी काय क्वेश्चन करू बिल्डर. असं काय नाही. चांगले लोक आहेत बिल्डर्स, खूप चांगली लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत. नाही, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये चांगली वाईट चांगले हे असतात, पण खूप लोक तुम्हाला देतील डिटेल की बाय नाही हे तुम्ही कॉन्क्रीट यूज करतो, हे सिमेंट यूज करतो, हे वायर्स आहे, हे कन्सील जेवढी होतात जे दिसत नाही तुम्हाला
त्याबद्दल विचारलं पाहिजे. मग तिथेच मला वाटतं मार खातो सामान्य माणूस. काय होतं, आपण जेव्हा फ्लॅट घ्यायला जातो ना, तर बिल्डरनी ऑलरेडी, म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यात चांगली वाईट लोक आहेत, पण नॉर्मली काय होतं, एक सॅम्पल फ्लॅट क्रिएट केलेला असतो. तिथेच फसवणूक होते मला वाटतं, की आपण जातो आणि तो सॅम्पल फ्लॅट इतका चकाचक, इतका वाव केलेला असतो की तिथे आपल्याला ती क्वालिटी अशी वाटते की ही 100 वर्ष टिकणार. पण तुम्ही म्हणता तसंच आहे की ज्या गोष्टी दिसत नाहीयेत त्याच्याबद्दल एन्क्वायरी केली पाहिजे. राईट. बाकी का आता तुमच्या बिझनेसमध्ये कोण कोण, तुम्ही जसं म्हणालात की आज बरीच वर्ष झालीत, 20 वर्षापासून तुम्ही बिझनेस एस्टॅब्लिश केला, तुम्हाला 2 मुलं पण आहेत, मग ती पण आता तुमच्या बरोबर काय हातभार लावतात की ते वेगळ्या त्यांच्या काय वेगळ्या फील्ड्स आहेत? नाही, म्हणजे चांगल्या देवाची कृपा आहे की मोठा मुलगा एज्युकेशन BE कम्प्लीट करून तो माझ्याकडे, म्हणजे आमचीच कंपनी सांभाळतोय. ओके. तो लास्ट 2.5-3 वर्ष झाली त्याला आता जवळजवळ. आता इंडिपेंडेंटली तो हँडल करत आला. आता एक 34 फ्लोअरचा मी चालू केले, तो 34 माळ्याचा तो चालू केला, त्याने तोच बघतोय. अच्छा, तो सुपरवाइज करतो पूर्ण? हां, तो त्याची एक टीम घेतलाय त्यांनी, एक इंजिनियर, 2 सुपरवायझर, 2 फोरमॅन आणि त्यांची टीम ठेवलंय. ओके. तो त्याच्या हिशोबाने तो करत आलाय. आता मी पण जातोय, पण त्याला ॲडमिन करायला दिलं, ॲडमिनिस्ट्रेशन तो करतोय आता. ओके. तर चांगले बऱ्यापैकी तो 2-3, बिकॉज न्यू जनरेशनला काय आज खूप एकतर ते टेक्की आहेत, त्याच्यामुळे त्यांना फिंगर टिप्समध्ये सर्व कळतो काय पण. बरोबर आहे. आणि अरेंजमेंट्स म्हणा, काय म्हणा, जसं की इंडिया मार्ट्स आहे, भरपूर कंपन्या आहेत जो ऑनलाईन सर्व मटेरियल मिळते. आमच्या जमान्यात मला तुरब्याला गेल्याशिवाय मला काय मटेरियल मिळत नव्हती. आता हे फिंगर टिप्सवरती कुणाला पण ऑर्डर देतात आणि मागवतात. इन द मीन टाईम आपल्यापेक्षा चांगलं ऑर्गनाईज करतात ते लोक. तो मोठा मुलगा अभिषेक कदम तो बघतोय आता, म्हणजे खूप बऱ्यापैकी तो बघतोय. मी आता जास्त करून मी काय करतो, ओव्हरऑल साईटवरती एक अर्धा तास 1 तास जातो एक साईटवरती. आमची 6 साईट चालू आहेत. अच्छा, पॅरललमध्ये. तर हर एक साईटवरती 1-1-1.5 तास जातो, पण बाकीचा तोच बघतोय. ओके. आणि बाकी बिल्डरांना भेटायचं, कन्सल्टंटला भेटायचं आणि काम आणायचं माझं काम आहे. या फायनान्स बघायचं माझी काम आहे. तो टेक्निकली तो बघतोय आता. आणि छोटा काय करतोय? छोटा मुलगा मृणाल आता त्यांनी स्पोर्ट्समध्ये होता. मेडल्स तुम्हाला दिसत खूप. तो हँडबॉलमध्ये होता, रनिंगमध्ये होता, खूप चांगला तो ह्याच्यामध्ये ॲथलेटिक. आता पण आहे पण बऱ्यापैकी, बिकॉज आता ते मॅनेजमेंट केले तर त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलं तर, बिकॉज यू वॉन्ट टू एस्टॅब्लिश समथिंग इन स्पोर्ट्स, त्याला हे व्हायचं. पण अल्टिमेटली तेव्हा जेव्हा ती कंपनी ग्रो होत होती, हे दोघे बसले भाऊ, दोघं म्हटलं की तू स्पोर्ट्समध्ये मॅनेजमेंट करायला गेलास तो दुसरीकडे काम करावं लागेल, त्याच्यापेक्षा तू हे स्पोर्ट्स मॅनेजमेंट 1 डिग्री तर झाले, बरोबर, 2nd डिग्री तू MBA करीन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. अच्छा, म्हणजे MBA इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये तो आहे ते. ओके. तो निकमार म्हणून पुणेला आहे, पुण्याला तो शिकतोय आता, अजून 1-1.5 वर्ष आहे त्याला. ओके. तो तिकडे करतो. तो आला की तो इव्हेंच्युअली तोही जॉइन इव्हेंच्युअली एक्झॅक्टली तो एकटा टेक्निकल राहील, एकटा मॅनेजमेंट बघेल. वाव, म्हणजे फ्युचरचे विजन्स ऑलरेडी तुमचे प्लॅन्स रेडी आहेत बेसिकली. येस येस. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, की बरीच तुम्ही ऑलरेडी माहिती दिली आहेत मला. आपण प्रत्येकाचं सक्सेसची डेफिनेशन ना खूप वेगळी असते. तर माझ्या पर्स्पेक्टिव्हने जर मी तुम्हाला बघितलं तर तुम्ही ऑलरेडी माझ्यासाठी एक सक्सेसफुल एम्पायर एस्टॅब्लिश केलं असं मी म्हणेन. इतका मोठा 20 वर्षाची जर्नी, आता इतका मोठा टर्न, हाय रेस बिल्डिंग्स तुम्ही आज बनवताय. तुमच्याकडनं एक लास्ट नोटवर जाणून घ्यायला लागेल की तुम्हाला काय वाटतं, यू हॅव अचीव्ह दॅट सक्सेस की नाही, अजून तुमचे जे गोल्स आहेत ते अजून अचीव्ह करायचे बाकी आहेत, किंवा काय गोल्स आहेत मग ते जर नसतील केले अचीव्ह तर? सॅटिस्फॅक्शन खूप आहे. बिकॉज मी ज्या पद्धतीनं आलेलो मुंबईला, मला बिलकुलच माहिती नव्हतं की मी असं स्वप्न पण नाही बघितलं की मी एवढं मोठं करू शकतो. पण वडिलांचे आशीर्वाद, मित्रांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मुळे मी बऱ्यापैकी अचीव्ह केले. पण ठीक आहे, अजून जायचे पुढं रस्ते, बिकॉज मुलांसाठी सपोर्ट करायचे, ओके, त्यांना हे करायचं. पण आय थिंक माझ्यापेक्षा ते खूप स्मार्ट्स आहेत, आता ते करतीलच. बट अल्टिमेटली समवेअर सॅटिस्फॅक्शन आहे. गुड. हां, की बाबा मी त्या लेवलपासून ह्या लेवलला आलो आहे, तर देवाच्या कृपेने आम्ही चांगल्या जागी आहे. वी आर नॉट समथिंग की काय हे झालं आहे, खाली गेलो आहे, इम्प्रूव्ह झालेलं आहे दरवर्षी. आता ह्या वर्षी जे 25-30 करोड करतोय, तर पुढच्या वर्षीला 50च्या क्रॉस करायचं आहे. ओके. ऑलरेडी आत्ता आम्हाला एक 11 लाख स्क्वेअर फुटाची काम आले, जो आम्ही नॉर्मली 2.5 ते 3 लाख स्क्वेअर फीटची कामं करतो एक प्रोजेक्ट. ओके.
असे 3 प्रोजेक्टचे ऑफर आहे. आत्ताच मी तुमच्या याच्या आधी मी एक कोटेशन रेडी करून त्यांना भेटायला जातोय संध्याकाळी, की ते बोलूलात बिकॉज ऑफ दॅट क्वालिटी. आम्ही जो रस्त्यावरती जे हायवेलावर बघितलं ते बिल्डिंग आणि युरोपियन फॉर्म वर्क आहे आणि नाव आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आम्हाला समोरनं कॉल केलात. तो आता जाऊन भेटतोय त्यांच्याशी. ओके. तो 11 लाखाचा स्क्वेअर फूट म्हणजे डायरेक्ट इट विल गो टू 150 crores रुपीज. एक वर्क ऑर्डर आहे तो. समवेअर आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड आहे. फक्त काय मेहनत करायचंय आणि क्वालिटी मेंटेन ठेवायची, क्वालिटी मेंटेन करायचंय आणि लेबरला लक्ष द्यायचे. लेबर इज द कोर आमच्यासाठी व्हॅल्यू आहे. बरोबर. त्यांच्या बिना आम्ही काही नाही करू शकत. सो ऑलवेज वी म्हणजे मी मनातून भले त्यांच्या समोर थोडं राहत नाही मी, पण इन द बॅक फूट मी त्यांना बघतोय बाई ह्यांच्यामुळे आम्ही आहे. आता माझा जो बर्थडे असतो या मुलांचा काय असतो, आम्ही कुठं जाऊ नाही जाऊ, पण लेबरला ते दिवस त्यांच्याबरोबर थांबून तिथं जेवण वगैरे ठेवून त्यांच्याबरोबर जातो आम्ही. एक तर मंदिरला जातो सकाळी, पण फॅमिलीमध्ये कुणाचं काय फेस्टिवल असेल या काय असेल तर दे आर द मेन गेस्ट फॉर अस. म्हणजे लेबर इज द मेन गेस्ट आम्हाला. तर कधी पण माझा बर्थडे असेल या मुलांचा असेल या काही असेल तर त्यांच्यासाठी एक स्पेशल काय तर डिनर या लंच या काहीतरी असतोच. दॅट इज व्हॉट वी पे रेस्पेक्ट टू देम. म्हणजे खूप छान विचार आहेत तुमचे आणि मला वाटतं तो जो तुमचा जो गिव्हिंग नेचर आहे ना त्याच्यामुळेच तुम्हाला सक्सेस मिळालं मला असं वाटतं. मे बी सुपर. तुम्ही जे काय आता म्हणत ना संध्याकाळी जे काही कोटेशन घेऊन जायचं त्यासाठी बेस्ट लक आणि आय विश की तुमचं कोटेशन आज फायनलच होईल. म्हणजे पार्टीला परत एक निमित्त मिळालं आपल्याला. खूप छान गप्पा मारल्यात आपण आणि तुमची जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आणि आम्हाला ना हाच आमचा उद्देश आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवरनं ह्या ज्या काही इन्स्पायरिंग जर्नीज आहेत ना, कारण आजकाल सोशल मीडिया आणि ह्याच्यामुळे फक्त ग्लॅमरस आणि सगळे ते लाईफ दाखवतात, कार बंगलोज, त्यापेक्षा खरी काय आयुष्य आहे उद्योजकाचं आणि ते कुठून कुठे. कारण आपल्याला सक्सेस दिसला ना तो कळला की आपण त्याच्या मागची स्टोरी शोधायला नाही जात, पण तो सक्सेस आपण मोटिवेट होतो, भारावून जातो. त्यापेक्षा जी स्ट्रगल आहे, जी स्टोरी आहे ती आम्हाला पोचवायची आणि तुमची स्टोरी मला वाटते आज बऱ्याच लोकांना इन्स्पायर करणार आहे. अजून एक आहे, मी एक म्हणजे जे काही बी मला बोलायचं अगर कोणाला हे करायचं, तुम्हाला एक चीजमध्ये एक थोडंच एक तुमच्या मनामध्ये एक भीती राहिली पाहिजे. हे नाही तर काय, बरोबर, उद्या हे भेटलं नाही तर काय. तर त्या भीतीमध्ये यू आर व्हेरी मच हे होता काय म्हणतो त्याला प्रॉमिनेंट असता. एक इमानदारीने तुम्ही त्या कामाला तुम्हाला वाटलं की हे काम झालं तर मी आय एम व्हेरी मच वरती जातो. नाही, तुमच्या भीती राहिलंच पाहिजे उद्या काय झाली तर काय उद्या. बरोबर. अँड यू शुड इम्प्रूव्हाइज विथ द हे फ्लो. इम्प्रूव्ह करावं लागेल, मेहनत करावंच लागेल. मेहनत कधीच सोडू शकत नाही. त्याच्यामध्ये मी लोकांना म्हणजे माझ्या मित्रांना मी बोलत होतो, बाई उद्याचं असं विचार करा की बाई हे नाही तर काय करू शकतो. यू हॅव टू बी सम सेकंड हे राहिलं पाहिजे, थॉट राहिली पाहिजे, तर सक्सेस होतोय आणि होतोय. दॅट इज माय एक्सपिरियन्स. डेफिनेटली. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्ही बऱ्याच लोकांना आता इन्स्पायर करणार आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, एवढी मला खात्री आहे. दिलेल्या वेळेबद्दल आणि माहितीबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. खूपच मस्त पॉडकास्ट झाला आहे आणि सरांची जर्नी आपण ऐकली आहे. खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे. नक्कीच तुम्हालाही खूप मोटिवेट झालं असेल हा पॉडकास्ट ऐकून. आणि मी मागच्या पण काही पॉडकास्टमध्ये बोललो आहे की पैसे देऊन मोटिवेशन नाही मिळत. हे अशा पॉडकास्टवरनं असे जे सक्सेसफुल उद्योजक आहेत ना त्यांच्या स्टोरीज ऐकल्या की मोटिवेशन, आणि ते खरं मोटिवेशन असतं. आणि ते जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हालाही आयुष्यात सक्सेस मिळणार. फक्त सरांनी जसं सांगितलं आहे, प्रामाणिकपणा हवा, मेहनत करायची जिद्द हवी आणि देण्याची पण ताकद हवी. सो या गुड नोटवर आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये नक्कीच लवकरच भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रिकल्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.